सर शेळीपालनामध्ये हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सर शेळीपालनामध्ये एक विशिष्ट प्रकारचे 2-3 आजार असे पॉवरफुल असतात, पीपीआर, एफएमडी आणि कोटपॉक्स, ईटी, टीटी, ईटीचा बूस्टर. कारण हे जे व्हॅक्सिन आहेत, हे पीपीआर आपण जर केलं तर हे होत नाही, परंतु पीपीआर सारखा रोग जर झाला त्याच्या उपाय माहिती पाहिजे किंवा आपण त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने केला पाहिजे. पीपीआर जर झाला तर त्याची लक्षणं अशी आहेत, तोंडाची कातडी जातात, शेळी खाऊ शकत नाही, डोळ्यातून पाणी गळतं कारण टेम्परेचर खूप असतं. जे खाती ते जुलाब होतात, म्हणजे खाल्लं पचत नाही, टेम्परेचर पण, तोंडाची कातडी पण जातात. अशा परिस्थितीमध्ये शेळीला मरण नाही. त्यामुळे ट्रीटमेंट आपण जर चांगली केली, इनमॉक्स एले लॉंग ॲक्टिव्ह असतं, 1000-1200 इंजेक्शन बसतं ते 100 ml. एन्ड्रोडेक्टेन, मेलोनेक्स प्लस ताप कमी करण्यासाठी, एन्ड्रोडेक्टेन सर्दी कणकण कमी करण्यासाठी, इनमॉक्स जखमा वगैरे कमी करतं, हायर अँटीबायोटिक येते एकदम. आणि ट्रायवेट जे खाण्यासाठी तुम्ही 5-6 दिवस एका दिवसाचा गॅप टाकून ट्रीटमेंट केली सर, हा पण आजार बरा होतो. एफएमडी साठी पण तुम्ही भरपूर प्रकारचे औषध आहेत, मी ते सुद्धा सांगून देईन, कारण आपण याच्यात मात्रा सांगितलं तर कस्टमर जे ग्राहक आहेत ते वेगळी ट्रीटमेंट करतील. परंतु कसं आयुष्यात लक्षात ठेवायचं, हे आजार आणि उपचार याच्यावर ट्रीटमेंट करायला जर तुम्ही शिकले तर तुम्ही सक्सेस 100% होणार.